नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. जर तुमचं मूल अभ्यासात मन लावत नसेल, आठवलेलं विसरत असेल, कॉन्फिडन्स कमी वाटत असेल आणि भवितव्याबद्दल सतत भीती वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मुलांचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज आपण जाणून घेणार आहोत ज्ञान, बुद्धी, स्मरणशक्ती आणि यश देणाऱ्या सरस्वती मातेच्या अत्यंत प्रभावी मंत्राविषयी. जो मंत्र नियमितपणे म्हटल्याने अनेक मुलांचे शिक्षणातले अडथळे दूर झाले आहेत. हा एकच बीज मंत्र तुमच्या मुलांच्या भविष्याची दिशा बदलू शकतो. सरस्वती मातेच्या बीज मंत्राचे चमत्कारी परिणाम. सरस्वती मातेची पूजा केल्याने मुलांच्या आयुष्यात काय बदल होतात, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सरस्वती माता कोण आहेत? सरस्वती माता म्हणजे केवळ विद्या देणारी देवी नाही, तर त्या आपल्या मुलांच्या विचारशक्तीची, बुद्धीची आणि आत्मविश्वासाची जननी आहे. जिथे अज्ञान आहे, जिथे गोंधळ आहे, जिथे भीती आहे, तिथे सरस्वती मातेच्या कृपेने स्पष्टता, शांती आणि यशाचा प्रकाश येतो. मुलांच्या आयुष्यात जेव्हा एकाग्रता वाढते, आठवणशक्ती मजबूत होते आणि शिकण्याची गोडी लागते, तेव्हा समजा की सरस्वती मातेची कृपा सुरू झाली आहे. सरस्वती मातेची पूजा केल्याने मुलांच्या आयुष्यात काय बदल होतात? सरस्वती मातेची नियमित पूजा केल्याने मुलांच्या मनातील चंचलपणा कमी होऊ लागतो. त्यांची एकाग्रता नैसर्गिकरित्या वाढते आणि अभ्यास हे ओझं न वाटता आनंददायी वाटू लागते. हळूहळू मुलांमध्ये स्वतःवरचा विश्वास वाढतो, स्टेज डेअरिंग वाढते, उत्तर लिहिताना किंवा बोलताना गोंधळ होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या विचारांवर असलेली निगेटिव्ह ऊर्जा, भीती आणि न्यूनगंड सरस्वती मातेच्या कृपेने दूर होऊ लागतो. सरस्वती मातेचा अत्यंत प्रभावी बीज मंत्र ओम ऐं सरस्वते नमः. हा मंत्र म्हणजे सरस्वती मातेच्या शक्तीचं बीज आहे. हा मंत्र थेट बुद्धी, मेंदू आणि वाणीवर काम करतो. हा बीज मंत्र इतका प्रभावी का आहे? ओम हा विश्वाची ऊर्जा जागृत करतो. ऐं हे अक्षर ज्ञान, स्मरणशक्ती आणि बुद्धीचा संकेत आहे आणि सरस्वते नमः हे देवीसमोर पूर्ण शरणागती दर्शवतो. हा मंत्र म्हटल्यावर मेंदूतील विचारांची गती संतुलित होते, मुलांच्या मनातील गोंधळ शांत होतो आणि शिकण्याची क्षमता झपाट्याने वाढते. या मंत्राचा मुलांच्या आयुष्यावर होणारा परिणाम. हा मंत्र नियमित म्हटल्यास मुलांना धडे पटकन लक्षात राहू लागतात, विसरभोळेपणा कमी होऊ लागतो आणि परीक्षेच्या वेळी घाबरगुंडी होत नाही. जी मुलं आधी अभ्यास टाळत होती, तीच मुलं हळूहळू स्वतःहून पुस्तक उघडू लागतात. ही कोणतीही जादू नाही, तर ही आहे सरस्वती मातेची सूक्ष्म कृपा. सरस्वती मातेची पूजा कशी करावी? सरस्वती मातेची पूजा करण्यासाठी कोणताही मोठा विधी आवश्यक नाही. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ जागी सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. पांढऱ्या रंगाचं फूल, पांढरी मेणबत्ती किंवा दिवा आणि शक्य असल्यास वही पुस्तक देवीसमोर ठेवा. त्यानंतर शांतपणे बसून 11, 21 किंवा 108 वेळा ओम ऐं सरस्वते नमः हा मंत्र म्हणा. मुलांनी स्वतः मंत्र म्हटला तर परिणाम अधिक जलद दिसतो. विशेष उपाय. जर तुमचं मूल खूपच कमजोर वाटत असेल, तर बुधवार किंवा बसंत पंचमीच्या दिवशी मुलांच्या हातून हा मंत्र 108 वेळा जप करा. त्या दिवशी पांढरी खीर किंवा दूध देवीला अर्पण करा आणि नंतर तेच प्रसाद म्हणून मुलांना द्या. हा उपाय केल्यावर 3 ते 21 दिवसात मुलांच्या वागण्यात आणि अभ्यासात
नक्कीच सकारात्मक बदल दिसू लागतात. मैत्रिणींनो, आपण आपल्या मुलांसाठी मोठी फी, क्लासेस, कोचिंग सगळं करतो. पण सरस्वती मातेची कृपा मिळाली तर मार्ग आपोआप सुकर होतो. आजपासून हा मंत्र तुमच्या घरात नक्की सुरू करा आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील बदल स्वतः अनुभवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.